नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मी सुद्धा मजेत. मी विशाल गावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. तर आज आहे शनिवार आणि सध्या सगळीकडे गणपतीचं धूमधामचं वातावरण आहे. तर आम्हीसुद्धा आज गणपती बघायला बाहेर जातो आहे. तर अजून काही ठरलं नाही, लालबागचे बघायचे की खेतवाडीचे बघायचे ते आता जाताना ठरवू. तर आम्ही आता निघतो आहे आणि आपली उल्वे गँगसुद्धा आहे आता माझ्याबरोबर. तर मी तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे. हाय भगवान आहेत. हॅलो वहिनी. हाय विघ्नेश. शेखर भाऊसुद्धा आहेत आणि आमचे संकेत आम्हाला दादरला जॉईन होणार आहेत. ते तिकडे त्यांच्या इथे गणपती बसवायला गेले, तर ते आपल्याला भेटतील आणि मग तुम्हाला मी दाखवतो गणपतीचं दर्शन. चला तर माझ्याबरोबर. गणपती बाप्पा मोरया. तर चला आपण निघालो आता उल्वेमधून. रामशेठ ठाकूर स्टेडियम. तर मित्रांनो, वाशी टोल आम्ही क्रॉस केले आता, पण बऱ्याच प्रमाणात ट्रॅफिक आहे. खूप वेळ झाला, हळूहळू गाडी चालते, बघू शकता. हा बघा आमचा संकेत बघा. हा बघा संकेत. हा भेटला बाबा एकदा. चावी आणली नाही तर नेला असतं घरी. काय ते म्हणली, ह्या लिफ्टची सवय लागली तुला. एवढी बिल्डिंग आहे, बाप रे. करताय 72 माहिती बिल्डिंग. काय वर बघून डोळे दिसतात. काय गल्ली तिथं आत गेलं ना, पुढे प्रेस आहे. गाडी कुठं लावायची? आहे ना तिथं आपल्या चाळीत. आम्हाला काय सोय आहे की नाही? जेवण बिवण काय? जेवण बिवण आहे की नाही आम्हाला काय? हॅलो. काय म्हणता वहिनी? गौरी आज बसल्या. तर मित्रांनो, सुरुवात आता आपल्या लॉकची आपण प्रभादेवीच्या राजापासून करतोय. पाऊस येतोय, छत्री पण घेतली आहे बघा. प्रभादेवीचा राजा. गोरा कुंभारचं चलचित्र आहे वाटतं.
चव्हाण साहेब निघाले आहेत आता. गणपती बाप्पा मोरया. त्याच्यानंतर बघा संकेतने पण गाडी काढली आहे आणि आमच्या शेखर भावांची एकदम भारी गाडी आहे R15. मी बसणार आहे त्या गाडीवर पाठीमागे. ट्रॅफिक बघू शकता तुम्ही किती आहे. का हो? का बोलता? तर आपण आता शिरोडकर हायस्कूलच्या इथे आलो आहे. आता गाड्या इथेच लावू आणि आतमध्ये जाऊ. पहिला नरे पार्कचा बघायचा आहे. तर आपण आलो आहे आता परळचा नरे पार्कचा गणपती. तर बघू शकता लाईन पण आहे मजबूत. किती वेळ लागेल सांगते? किती वेळ लागेल? 5-10 मिनिटात दर्शन. संकेतने पास काढलाय. पासची लाईन आहे. गर्दी गर्दी काय सांगा जरा. खूप गर्दी आहे. 2 वर्षाने खूप संख्येने हल्दी घेत आहेत आणि 2 वर्षानंतर एवढी गर्दी झाली की आम्हालाही हँडल करायला त्रास होतोय. पण भाविकांची गर्दी बघून आम्हाला पण जरा बरोबर समाधान वाटतं. परेलचा नरे पार्क का? चला पुढे चला. बघू शकता परेल नरे पार्कचा परेलचा राजा. सुंदर मूर्ती आहे. बाहेर बघू शकता नरे पार्क परेलच्या राजाच्या बाहेर जत्रा लागते. चला तर आपण आता परेलच्या राजाचं दर्शन घेतलं आहे आणि आता आपण चाललो आहे लालबाग साईडला. गर्दी बघू शकता किती आहे. गणेश गल्लीकडे जाणार आहे.
मित्रांनो बघू शकता आम्ही भिजलो आहे खूप, पाऊस पण खूप जोरदार आला आणि आता आम्ही खेतवाडीच्या दिशेने निघालो आहे. तर जरा पेट्रोल वगैरे भरलं गाडीत, बघू शकता. तर पाऊस खूप आहे, तर आता मला वाटत नाही शूट करायला मिळेल. तर चला निघूया खेतवाडीच्या दिशेने. हाय विघ्नेश, कसं वाटलं पावसामधली राईड? बघा झाडांना खूप सुशोभित केलं आहे, मस्त वाटतं झाडं सुद्धा. खाली बघा उतरायचं आहे. एका लाईनीत द्या. अजून एक आहे ना दादा, अजून एक आहे ना. हा पुढे चला पुढे चला. हो दादा.
चलचित्र आहे का? नाही. हां हां. सुस्वागतम सुस्वागतम. तुलसी बिल्डिंग सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडल आप सभी गणेश भक्तों का हार्दिक स्वागत करता है. इस साल हमारा मंडल 80वां वर्ष में पदार्पण करने जा रहा है. जैसा कि आप सब जानते हैं, 2 वर्ष कोरोना महामारी के प्रतिबंध के बाद एक नए हर्ष और उल्लास के साथ आपके सामने हम फिर से आए हैं. इस साल का हमारा खास आकर्षण रंग बिरंगी चौक यानी कि खड़ू से बनाई हुई गणपति बापा की मूर्ति है, जिसको बनाने में हमने लाल, पीला, हरा, नीला, केसरी, सफ़ेद, गुलाबी इत्यादि रंगों के 30,000 चौक इस्तेमाल किए हैं. हम आशा करते हैं कि हमारा ये प्रयास आप सभी को पसंद आया हो. कृपया आप सब इस अनोखी मूर्ति के दर्शन का लाभ उठाएं. बोलो गणपति बाप्पा मंगल मूर्ति मोरया. सुस्वागतम सुस्वागतम. बाल गोपाल सार्वजनिक उत्सव मंडल खेतवाड़ी 10वीं गली सभी गणेश भक्तों का अपने स्वतंत्रता के अमृत महोत्सवी वर्ष में हार्दिक स्वागत करता है. माता वैष्णो देवी से जुड़ी है इतिहास की अद्भुत दास्तां. महाकाली, महालक्ष्मी, मां सरस्वती, इन 3 महाशक्तियों के सम्मिलित तेज व प्रभाव का जागृत रूप है मां वैष्णो देवी, जिसके दर्शन से ही भक्तगणों के सारे संकट दूर हो जाते हैं. चलो देखते हैं मां वैष्णो देवी की कहानी. कन्या, तुम सबको अपनी इच्छा का भोजन दे रही है, क्या हमें हमारी इच्छा का भोजन नहीं होगी? हम अघोरी साधु हैं, मांस मदिरा का सेवन करते हैं, हमें वही ला कर दो. ये एक ब्राह्मण के घर का भंडारा है. जो कुछ वैष्णो माँ के भंडारे में मिलता है वही मिलेगा. तो क्या धर्म के लिए तूने भंडारा किया है? हाँ, वही मिलेगा. मेरा तो काम ही है धर्म का प्रचार करना और लोगों में भक्ति जगाना. लड़की, सच सच बता, कौन है तू? तो बोल बोल, कौन है तू? बोल, बता कौन है तू? बोल. अलख निरंजन. जिस तरह बालक माता के गर्भ में 9 मास रहता है, उसी तरह इस गुफा में माता 9 महीने रही. इसीलिए इस गुफा को गर्भजून गुफा कहते हैं. हे जगतजननी, मेरे लिए क्या आज्ञा है? महाबली, भैरवनाथ मेरा पीछा कर रहा है. मैं गर्भ गुफा में जा रही हूँ. अगर वो यहाँ आए तो उसे रोक लेना. जो आज्ञा माँ. मैं इस गर्भ गुफा में 9 महीने तक विश्राम करूंगी. अगर कोई मेरे लिए पूछे तो उसे कुछ मत बताना. जो आज्ञा माता. जय माता दी, जय माता दी, जय माँ वैष्णो देवी की. माँ के चमत्कारों की कहानियां सुनते सुनते भैरवनाथ क्रोधित होते थे. एक दिन माता वैष्णो देवी की तलाश में उनका पीछा करते हुए भैरवनाथ माँ की गुफा के बाहर आ पहुंचे. वहां उनकी मुलाकात महाबली हनुमान से हुई. अलख निरंजन, अलख निरंजन. हे वैष्णवी, खुद को क्या आदि शक्ति समझती है? बाहर निकल और सामना कर
इस भैरवनाथ का। जय श्री राम। हे भैरवनाथ, आगे आने की कोशिश मत करना, वरना मारे जाओगे। एक साधारण वानर और इतना बलवान, ये कैसे हो सकता है? मैं भैरवनाथ हूँ। मेरे शक्ति के आगे तुम एक किंकी के समान हो। मूर्ख, जिस पर माता वैष्णव देवी की कृपा हो, भला वो निर्बल कैसे होगा? हाँ, युद्ध कर। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। सावधान भैरव, सावधान। तू क्या मुझसे मुकाबला करेगी? रुक जाओ महाबली हनुमान, इस दुष्ट का वध तुम्हारे हाथों नहीं, मेरे हाथों होगा। जो आज्ञा माता। हे आदिशक्ति अम्बा मां, मैं आपके हाथों मरकर मोक्ष प्राप्त करना चाहता था। इसीलिए आपसे वैर धारण किया। माँ मुझे क्षमा करो। माँ मुझे क्षमा करो। भैरवनाथ, तुमने अंत समय में मुझे माँ माँ पुकार कर मेरी पूजा स्वीकार की और अपने किए हुए पापों का प्रायश्चित किया। जाओ, मैं तुम्हें क्षमा करती हूँ और ये वरदान देती हूँ भैरवनाथ कि आज से तुम्हारी भी पूजा होगी। धन्य हो माँ। मेरे भक्त मेरे दर्शन के बाद तुम्हारे दर्शन करके अपनी मनोकामनाएं पूर्ण करेंगे। तुम्हारे दर्शन के बिना मेरी प्रार्थना अधूरी मानी जाएगी। जय वैष्णव देवी। जय माता दी। हमें जिंदगी में अहंकार और किसी का बुरा नहीं करना चाहिए। अगर गलती से गलती हो जाए तो भैरवनाथ के समान माफी मांग लेनी चाहिए। आओ हम सभी मिलकर गणेश जी से प्रार्थना करते हैं कि हमें अहंकार और बुराई से दूर रखें। तर मित्रांनो, मी गणपतींचं दर्शन करून आलो. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. तर व्हिडिओचा एंड करायला मला काही जमला नाही तिथेच, कारण प्रचंड प्रमाणात पाऊस होता. त्यामुळे मोबाईल मी काही खिशातून बाहेर काढलाच नाही. आणि सांगायचं तर काल शनिवार होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. म्हणजे आम्ही प्रभादेवीचा राजा पाहिला, त्यानंतर परेलचा राजा पाहिला आणि आम्ही गणेश गल्लीच्या इथे गेटपर्यंत पोहोचलो. पण तिकडची गर्दी पाहिली तर आमच्यातले एक दोघं जण बोलायला लागले की आपण या गर्दीमध्ये नको थांबूया, आपण खेतवाडीला जाऊया. तर आम्ही लालबागच्या गणपतींचं काही दर्शन केलंच नाही. आम्ही थेट मग खेतवाडीला गेलो आणि तुम्ही पाहिलंच असेल, खेतवाडीमधल्या बऱ्याच गणपतींचं आम्ही दर्शन घेतलं. काही लाईन लावून घेतलं, तर एक दोन ठिकाणी पास पडून दर्शन घेतलं. तर खूप मजा आली गणपतीचं दर्शन करून.
आणि छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. तर आता मी ब्लॉग हा इथेच थांबवतो आहे. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, गणपतींचं दर्शन कसं वाटलं ते जरूर कळवा. आणि जर अजून सबस्क्राईब केलं नसाल चॅनलला तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. तर मी आता ब्लॉग इथेच थांबवतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.